नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं पुन्हा एकदा शिरूर पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज सगळ्यात महत्त्वाचं इयत्ता 8वीचा शिष्यवृत्तीचा पेपर क्रमांक 1 भाग क्रमांक 1 मराठी आणि मराठीचं व्याकरण याच्यावर आदर्श पेपर क्रमांक 1 एकूण 25 प्रश्नांचा त्या ठिकाणी आज आपण अभ्यास करणार आहोत। प्रत्येक प्रश्न आला तर त्याच्यावर सविस्तर बोललं जाणार आहे। अतिशय सुंदर प्रश्न आहेत। 7 वर्षाच्या पेपरचा अनुभव घेऊन तयार केलेले त्या ठिकाणी प्रश्न आहेत। त्या प्रश्नांचं चांगलं विश्लेषण करा। क्लुप्त्या बऱ्याच ठिकाणी आहेत, फसवे प्रश्न बऱ्याच ठिकाणी आहेत। त्या फसव्या प्रश्नांचं व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी चांगलं विचार करा। एकूण आपले 20 पेपर आदर्श पेपर इयत्ता 8वीचे होणारे। मराठीचे 20, अंकगणिताचे 20, इंग्रजीचे 20 आणि बुद्धिमत्तेचे 20 आणि त्यापैकीच 18 फेब्रुवारीच्या पेपरला त्या ठिकाणी प्रश्न येतील। प्रश्न चांगले समजून घ्या। विभक्ती, प्रयोग, अलंकार, वृत्त नेमके प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात आणि ते पहा। सगळ्यात महत्त्वाचं सुरू करूया। पेपर क्रमांक 1 इयत्ता 8वी मराठी। पहा प्रश्न कसा आहे, काय काय आहे, कोणत्या प्रकरणाबाबत आहे, तुम्ही काय लक्षात ठेवायचे। अंगण या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकाप्रमाणे होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दांचा होतो। वर्णमाला प्रकरणातलं हे प्रकरण आहे, म्हणजे प्रश्न आहे। वर्णमालेमध्ये परसंवर्णयुक्त जे अनुनासिकयुक्त शब्द आहेत बघा, आपण शिकलेलो आहेत। वर्णमाला या प्रकरणामध्ये 5 व्हिडिओ आपले झालेले आहेत। हा जो प्रकार आहे ना पोराओ, इयत्ता 8वीच्या बुद्धिमत्तेमध्ये एक प्रश्न घेऊन येतो आणि मराठीच्या वर्णमालेमध्ये सुद्धा एक प्रश्न घेऊन येतो। खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात सोपा आहे वर्णमालेमधला। पहा लक्षात ठेवा। मग आपल्याला पहिल्यांदा अंगण या शब्दाचं परसंवर्णयुक्त शब्द तयार करता आला पाहिजे। मग आपलं काय काय ठरलेलं आहे की परसंवर्णयुक्त शब्द तयार करताना पहिल्यांदा अनुस्वार शोधायचा कोणावर आहे, तर अनुस्वार आहे अ वर। परसंवर्णयुक्त शब्द अनुस्वाराशिवाय तयारच होऊ शकत नाही। मंथन, सिंह, संज्ञा, बरोबर आहे का नाही, आंबा, बरोबर, संयम, संलग्न। व्हिडिओ पहा, नीटनेटका समजेल तुम्हाला। आणि मग या ठिकाणी अनुस्वार असलेला वर्ण पहिल्यांदा शोधायचा एक, त्या अनुस्वारानंतरचा जो वर्ण दिलेला आहे तो वर्ण शोधायचा। अनुस्वारानंतरचा वर्ण हा ग आहे राजा, ग। आणि तो जो ग वर्ण आहे ना तो कोणत्या वर्गात येतो शोधायचा। म्हणजे वर्ग म्हणजे कोणते, पहा हे वर्ग आपण शिकलेलो आहे, क, च, ट, त, प या वर्गात। मग क, ख, ग, घ, ञ पहिले इथं पोटात टिंब लक्षात ठेवा। च, च, छ, ज, झ, त्र, त्याच्यानंतर ट, ठ, ड, ढ, न, त्याच्यानंतर त, थ, द, ध, न, त्याच्यानंतर प, फ, ब, भ, म। 5-5-25 स्पर्श व्यंजन आहेत। नीट लक्षात घ्या। प्रत्येक वर्गातलं पहिलं आणि दुसरं अक्षर हे कठोर व्यंजन असतं, तिसरं आणि चौथं अक्षर हे मृदू व्यंजन असतं आणि 5वं अक्षर राजा हो अनुनासिक असतं, ज्याची आपल्याला 4 मार्काला गरज आहे। त्यालाच आपण परसंवर्णयुक्त म्हणतो। येणार 2 प्रश्न, मराठीत एक येणार आणि बुद्धिमत्तेत मध्ये एक येणार, आलेला आहे 2017ला। आणि मग काय करायचं, अनुस्वाराचा जो आहे ना वर्ण त्याच्यानंतरचा वर्ण आणि तो वर्ण कोणत्या वर्गात येतो वर्ग शोधायचा। वर्ग कोणत्या वर्गात येतो नेमका तो। मग आता उदाहरणार्थ बघा, हा ग आहे ना ग, हा ग आहे ना ग, हा क वर्गात आहे, क वर्गात आहे क। आणि त्या क वर्गाचं आहे ना, आता इथं क वर्ग आहे आणि त्या क वर्गाचं राजा हो अनुनासिक शोधायचं आणि त्या क वर्गाचा अनुनासिक आहे ज्ञ, म्हणजे असा ज्ञ, ड, तो उच्चार तसा होतो। आणि मग तुमचं परसंवर्णयुक्त शब्द तयार करताना अनुस्वार काढायचा, ते परसंवर्णयुक्त शब्द अगोदर लिहायचा आणि नंतर तो ग आणि त्यानंतर तुमचा अंगण हा परसंवर्णयुक्त तयार करायला विचारला तर। उदाहरणार्थ मला मंथन शब्द विचारला, मंथन, तर अनुस्वार आहे म वर, म नंतरचं वर्ण आहे थ, थ कोणत्या वर्गात आहे, त वर्गात आहे। त वर्गाचा अनुनासिक न रेनाळाचा, अनुस्वार काढायचा, निम्मा न लावून टाकायचा, परसंवर्णयुक्त शब्द तयार झाला। आणि मग त्यांचं काय म्हणणं आहे की अंगण या शब्दातला अनुस्वार अ वर आहे, त्याच्यानंतरचा ग आहे, ग हा क वर्गात आहे आणि क वर्गाचा अनुनासिक द आहे। आता हे जे आहे या पंच, पंख, संत आणि रंग
या 4 पर्यायापैकी असा पर्याय 2 शोधा की ते अनुस्वारानंतरचा वर्ण राजा कोणत्या वर्गात आहे? क वर्गात आहे. राज्यसेवेला पण याची गरज खूप आहे मुख्य पेपरला. आणि मग या ठिकाणी पहा अनुस्वार प वर आहे, प नंतरचा च आहे, च कोणत्या वर्गात आहे? च वर्गात आहे. च वर्गाचं त्र आहे, नाही येणार, आपलं उत्तर नाही. आपल्याला अनुस्वारानंतरचा वर्ण क वर्गामध्ये हवा राजा हो. आणि मग इथं प आहे, प नंतर ख आहे, ख कोणत्या वर्गात आहे? तर या ठिकाणी ख क वर्गात आहे. संपलं, 1 नंबरचं आपलं उत्तर आलं. त्याचा अनुनासिक परसंवर्णयुक्त शब्द असाच होणार आहे. त्यानंतर संत, स वय, स नंतर थ आहे, थ कोणत्या वर्गात आहे? त वर्गात, नाही जमणार, आपल्याला तो क वर्गात पाहिजे. आणि मग साहजिकच अनुस्वार र आहे, र नंतर ग आहे, आणि ग कोणत्या वर्गात आहे? तर क वर्गात आहे. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2 नंबर आणि पर्याय क्रमांक 4 नंबर. थोडक्यात काय? अनुस्वार, अनुस्वारानंतरचा वर्ण, तो वर्ण कोणत्या वर्गात आहे? कचटत. मी फक्त स्पर्श व्यंजनावर बोलतोय, सविस्तर सगळं व्हिडिओमध्ये आहे. त्याच्यानंतर य असल, ल असल तर य ला य, ल ला ल, य र ल, यस ल सोडून बाकी असेल तर व लावायचा, हे पण शिकवलेलं आहे. इथं या शब्दापुरतं अतिशय सुंदर प्रश्न शिष्यवृत्तीला शोभेल, अतिशय सुंदर आहे. अनुस्वार, अनुस्वारानंतरचा वर्ण, तो वर्ण कोणत्या गटात आहे? त्या गटाचं त्या ठिकाणी अनुनासिक. आणि मग आपल्याला अनुनास्वारानंतर ग आहे, ग क वर्गात आहे. असे 4 पर्यायापैकी 2 पर्याय शोधायचे की जो वर्ग अनुस्वारानंतरचा वर्ण हा क वर्गात पाहिजे, म्हणजे क ख ग घ या स्वरूपाचा पाहिजे. तो 2 नंबर आणि 4 नंबर आहे. ओके, चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुस्तके या शब्दाचं अनेक वचनी सामान्य रूप कोणतं? लय बेकार प्रश्न. सामान्य रूपावर आपल्याला प्रश्न येतो. सर्वप्रथम मी सामान्य रूपाची व्याख्या सांगतो. एखाद्या शब्दाच्या म्हणजे नामाला विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर, सला ते सलाना ते, निसी निसी, उन हुन उन हुन, चाचीचे झाजीचे, तय्या तय्या नो, विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यानंतर, अव्ययाचे 4 प्रकारे शब्दयोगी, उभयनामी, केवळ प्रयोगी आणि क्रियाविशेषण. शब्दयोगी अव्यय लागल्यानंतर त्या नामाच्या मूळ रूपात ज्या वेळेस बदल होतो त्या याला आपण सामान्य रूप म्हणतो. आणि मग त्यांनी काय विचारलंय? तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की पुस्तके या शब्दाचं अनेक वचनी. आता पुस्तके अनेक वचनीचे, मी त्याचं एक वचन तयार करतो, पुस्तक. मी पुस्तक वाचले, एक वचन, अनेक पुस्तके. सामान्य रूप तयार करत असताना त्या शब्दाच्या मूळ रूपाला एखादा विभक्ती प्रत्यय लावायचा किंवा शब्दयोगी अव्यय लावायचा आणि नंतर त्याच्या रूपात बदल होतो. आणि पण या शब्दाचा आपल्याला त्यांनी अनेक वचनीचं सामान्य रूप विचारलंय बरोबर. आणि मग बघा, मग मी असं म्हणन, मी पुस्तकांना, पुस्तकचं अनेक वचन पुस्तके, मी पुस्तकांना, चतुर्थी आणि द्वितीय विभक्तीचा त्या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लावला, इथं द्वितीयाचा लागणार आहे कारण पुस्तक हे वस्तुवाचक आहे. मी पुस्तकांना स्पर्श केला, मी पुस्तकांना स्पर्श केला. त्यांनी सांगितले त्या पद्धतीने चाललोय. पुस्तके अनेक वचनचे, पण पुस्तके या शब्दाचं सामान्य रूप तयार करत असताना त्याला एखादा शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय लागला पाहिजे. आणि मग राजाओ, पुस्तक या शब्दाला त्या ठिकाणी पुस्तकांना चतुर्थी आणि द्वितीय विभक्तीचा ना, स लाते स लानाते, इथं ही द्वितीय विभक्ती असणार आहे कारण पुस्तक हे वस्तुवाचक आहे आणि व्यक्तिवाचकला असतं तर चतुर्थी होती. पुस्तकांना स्पर्श केला आणि मग ना काढून टाकायचा, विभक्ती प्रत्यय काढून टाकायचं. जे शिल्लक राहतं ते तुमचं सामान्य रूप असतं. अनुस्वारासहित पर्याय क्रमांक 1 नंबरचं उत्तर. विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागल्यानंतर माझे शब्द नीटनेटके ऐकून घ्या. प्रत्येक पेपरला प्रश्न आहे, फसवे प्रश्न आहे. 20 पेपरमध्ये 20 वेळा पेपरला प्रश्न येणार आहे. प्रकरणामध्ये पण ते घेतलं जाईल. ओके, एकदम जबरदस्त. मग काय म्हणतात? पुस्तके. अरे बाबा, सामान्य रूपाचा अर्थ आहे राजा, विभक्ती प्रत्यय लागला पाहिजे, शब्दयोगी अव्यय लागला पाहिजे, त्याच्या मूळ रूपात बदल झाला पाहिजे. मग पुस्तक मूळ रूप आहे, त्याच्यात बदल झाला, पुस्तक का केलं? पर्याय क्रमांक 1. ओके, चला पुढे जायचंय आपल्याला. पुढचा प्रश्न पाहूयात काय दिलेला आहे. याचं उत्तर पुस्तका झालेले सामान्य रूप, याचे 2 नंबर आणि 4 नंबर आहे. चला, या मला फिरायला जायचं आहे प्रयोग ओळखा. कर्ता व कर्माचा क्रियापदाशी असणारा संबंध म्हणजे प्रयोग. प्रकरण झाले आपलं. प्रयोगाचे मुख्य प्रकार 3: कर्तरी, कर्मणी आणि भावे.
आता कर्तरी प्रयोग ओळखण्याची साधी खूण कर्ता प्रथमांत असतो, कर्त्याच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलतं आणि कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो, कधीच. कर्त्याला प्रत्यय आला का तू त्या कर्तरिक पाऊस नका, त्याला डायरेक्ट काट मारून टाक. एक कर्तरी प्रयोग कर्ता प्रथमांत असतो, कर्त्याच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलतं. क्रियापदावर अधिराज्य कोण गाजवतं तर कर्ता गाजवतो, त्याला आपण उद्देश म्हणतो. दुसरा कर्मणी प्रयोग आहे. कर्माच्या लिंगवचन बदलानुसार क्रियापद बदलतं. कर्म प्रथमांत असतं, कर्म असतंच. कर्माला प्रत्ययच नसतो पण कर्त्याला असतो. कर्त्याला प्रत्यय लागला कर्माला नाही लागला तर कर्मणी. आणि कर्मणी प्रयोगाचे मग 5-6 प्रकार. प्राचीन कर्मणी, पुराण कर्मणी, नळे इंद्राशी बोले जिले, बरोबर. पापात्मक पापे नरका जाईजे, पुण्यात्मक पुण्य स्वर्गा जाईजे. आल्याच बऱ्याच वेळा वाक्य. त्यानंतर दुसरं महत्वाचं त्या ठिकाणी आहे सगळ्यात की दुसरा नवीन कर्मणी प्रयोग, जो अतिशय महत्वाचा प्रयोग आहे. प्रयोग प्रकरणामध्ये बोलणारच आहे त्या ठिकाणी मी. प्रयोगामध्ये सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे तर कर्मणी प्रयोगामध्ये नवीन कर्मणी लक्षात घ्या. नवीन कर्मणी मध्ये की काय की कर्त्याला कडून प्रत्यय लागतो. नवीन कर्मणीलाच आपण कर्म कर्तरी प्रयोग म्हणतो. बघा नवीन कर्मणी पर्यायच येत नाही, इंग्रजीतून घेतला. इंग्रजीतल्या पॅसिव्ह व्हॉइस आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे तो नवीन कर्मणी, त्यालाच आपण कर्त्याला कडून असो. आणि तिसरा आहे बाह्य प्रयोग. बाह्य प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्माला दोघांना पण प्रत्यय असतो. कर्ता आणि कर्माला दोघांना प्रत्यय असेल तर सकर्मक भावे, कर्म नसेल आणि कर्त्याला प्रत्यय असेल तर अकर्मक भावे. आणि सांजवले, मावळले, उजाडले, गडगडले असेल तर डायरेक्ट डोळे झाकून भाव कर्तुक भावे लिहायचं. या इथं वाक्याचं विश्लेषण करतोय. मला फिरायला जायचं आहे. मला फिरायला जायचं आहे याचा अर्थ समजून घ्या पोराओ की इथं कर्ता तुला शोध. प्रयोगामध्ये कर्ता कर्म ओळखता येणाऱ्या विद्यार्थ्याला पिको सेकंदात उत्तर येतं. आपलं ठरलंय काय, कर्ता ओळखताना क्रियापद, क्रियापदाचा धातू, नारा, नारी, नारे प्रश्न विचारायचे. कर्म ओळखताना क्रियापद, क्रियापदातला धातू, लेला, लिली, लेले, लेल्या हे प्रश्न त्या ठिकाणी विचारायचे आहेत. आणि मग बघा ज्या वेळेस प्रयोग ओळखताना वाक्यामध्ये जर कर्ता नसेल म्हणजे कर्ता असतो पण तो नामाच्या रूपात नसेल, तो सर्वनामाच्या रूपात असेल, अशा वेळेस काय करायचं राजा हो, त्या कर्त्या म्हणजे त्या सर्वनामाविषयी एखादं नामाचा वापर करायचा, जेणेकरून आपलं उत्तर कधीच चुकू शकत नाही. देव जरी ठरवलं ना चुकणार आहे तरी चुकू शकत नाही. बघा मला फिरायला जायचे आहे, आता जाणारा मला आहे म्हणजे मी, पण नाम नाही ना, म्हणजे कारण तुमचं नाम नाही वापरलं, सर्वनाम वापरलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं थोडंसं कन्फ्युजन होतं. तिथं लगेच एखादं नाम टाकून द्यायचं, त्याला ला प्रत्यय लागला, हे चतुर्थी विभक्तीचं वाक्य नक्की. कारण येतं कर्म नाहीये, कर्म सोडून कोणाला जरी सला ते सलाना ते लागलं तर ती चतुर्थीच असते, चतुर्थी विभक्ती. पण आपला प्रयोगचा विषय चाललाय. मग मला फिरायला जायला आवडते, मला लगेच काय करा, एखादं वाक्य घ्या दैनंदिन जीवनातलं. मी म्हंटल सचिनला, ला ला सोडायचा नाही, विभक्ती प्रत्यय काढायचा नाही. तू नाम कोणतेही घेऊ शकतो, राधा घे, कमल घे, सचिन घे, काय घ्यायची तुला ते घे, पण हा विभक्ती प्रत्यय काढायचा नाही. फिरायला जायचे आहे. आणि मग या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलाय पोराओ. आणि मग बघा जाणारा कोण आहे, सचिन आहे. सचिनला प्रत्यय लागलाय म्हणजे तुझा कर्तरी प्रयोग मरेपर्यंत होऊ शकत नाही. कर्त्याला प्रत्यय नसला तरच कर्तरी असतो. एक तर संपलं. चला फिरायला जाण्याची क्रिया कोणावर होणार आहे, सचिनवर होणार आहे. फिरायला जाणारा सचिन आहे, फिरणारा सचिन आहे, फिरण्याची क्रिया म्हणजे याच्यात कर्मच नाही. कर्म नाही म्हणल्यावर कर्मणी प्रयोगाचा काय विषय आहे का, कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग आहे आणि त्याला पण कर्माला प्रत्यय नको, कर्त्याला पाहिजे. आता राहिला सकर्मक भावे, अकर्मक भावे. बघा ना, आता फिरायला जायला सचिन आहे, कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणून कर्तरी नाही. फिरायला जाण्याची क्रिया सचिनवरच आहे म्हणजे कर्म नाही, म्हणजे कर्मणी प्रयोग नाही. अरे वाक्यात कर्मच नाही म्हणजे तुझा कोणता प्रयोग झाला, सकर्म अकर्मक भावे प्रयोग.
मी परत एकदा सांगतोय, सर्वनाम आलं का नाम घ्यायचं, म्हणजे तुमच्या बऱ्याचशा मनामधल्या भीत्या एका सेकंदात तिथं नाम घेतल्यावर कमी होतात. मग बघा, भाव्यप्रयोगाची व्याख्या काय आहे इथं, कर्ता आणि कर्माच्या लिंग वचन बदलानुसार क्रियापद बदलत नाही. सचिन तुझा पुरलिंगी, तू स्त्रीलिंगी घे. राधाला फिरायला जायचे आहे, त्यांना फिरायला जायचे आहे, काही बदला नाही. क्रियापदावर काहीच अधिराज्य होणार नाही. संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. दोन क्रियापद शेजारी शेजारी आले, सिद्ध आणि साधित. असो, विभक्ती विचारली तर चतुर्थी आहे, प्रयोग विचारला तर आक्रमक भावे. म्हणा का, कारण सचिन करताय, सर सचिन दिलंच नाही, मला दिलं. मी पहिल्यांदा सांगितलंय, सर्वनाम करता म्हणून आला का त्या जागी नाव. काय म्हणून सचिन फिरायला जायचे आहे, वाक्य बरोबर आहे का नाही. तो विभक्ती प्रत्यय सला ते चतुर्थीचा, तो तिथं बघ नीट नेटका, त्याच्यानुसार त्याला सोडू नको. तुले ना विश्वासला फिरायला जायचं आहे, गणेशला फिरायला जायचं आहे, वामनरावांना फिरायला जायचंय, तुळशीरामला फिरायला जायचंय, ला नको काढू. ओके, चला, अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं. अकर्मक भावे प्रयोग 3 प्रकरण मी थोडक्यात आणि एकदम मस्त त्या ठिकाणी सांगितलं. क्लुप्त्या सांगण्याचा प्रयत्न केलाय, तिथं व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. इयत्ता 8वीचा पेपर क्रमांक 1 आदर्श, अतिशय सुंदर. पहा, त्या ठिकाणी शिरूर पॅटर्न ऑनलाईन त्या ठिकाणी ऍप घ्या. एकदम जबरदस्त अशी माहिती, असे जबरदस्त असे क्वालिटीचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील आणि मार्कच पडणार, मेरिट मध्येच येणार असेच प्रश्न त्या ठिकाणी आहेत. चला पाहूया. खालील कविता काळजीपूर्वक वाचा, त्या खालील प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा. हळूवारशा पावलाने क्षितिजावर आली उषा, प्रसन्न झाले चराचर हसल्या दाही दिशा. सोन पावलांनी किरणांनी हसवले सारे अंगण, हिरव्यागार सारवणावर रांगोळीचं गोंधन. अंगातल्या कोपऱ्यात बहारला पारिजात, सोन चाप्याचं त्याला हलकेच घातली साथ. जाई जुईच्या वेलीवर पांढरा शुभ्र शेला, मोगरा निशिगंधाचा दरवळदारी पसरला. फांदीवरली गुलाबकळी फुलत होती हळू, अबुलीनी सदा फुलींची कुजबूज होती चालू. अबुली आणि साधा फुली काहीतरी बोला त्यात. हळदीमध्ये माखले होते सेविंतीचे अंग, अरे सेविंतीचा रंगच पिवळा आहे, ती हळदीमध्ये माखलेली आहे. दवा सवे खेळण्यात जणू हिरवळ होती दंग. आता याच्यावर आपल्याला काय प्रश्न आलेले आहेत पाहू. एकूण आपल्याला 3 प्रश्न आलेले, 6 मार्क आहेत. लक्षात ठेवा, उतारा असू कविता असू, ते जर तुम्हाला कमी वेळेत मार्क घ्यायचे असेल, पहिल्या पेपरमध्ये मराठीचे 25 प्रश्न लई झाले तर 18 मिनिटात झाले पाहिजे. तो 18 मिनिटाच्या पुढे गेला का तुझे 2-4 गणित राहिले, 2-4 गणिताला ठोका हाणावा लागेल, 10-12 गणित गोल करायचे राहणारच आहेत. ओके, कवितेत किती फुलांची नावे आले, पहिला प्रश्न. म्हणजे आपल्याला कविता पुन्हा एकदा वाचावी लागेल, नीटनेटकी फुलं पाहावी लागतील. पहा, शेवंतीच्या फुलाच्या बाबतीत कोणती गोष्ट सांगितलेली आहे ते नाही का, शेवंती माखली रंगात. आता शेवंतीमध्ये फुलांचा रंग, त्या शेवंतीचा पिवळा रंग आहे, ती पिवळ्या रंगात माखलेली आहे. साहजिकच शेवंतीच्या फुलाचा रंग उत्तर दिले असणार आहे. आणि एकमेकात कोण फुले बोलत होती त्यासाठी पुन्हा एकदा आपण वाचूयात. पहा, पहिला प्रश्न त्या ठिकाणी घेऊयात. त्या ठिकाणी त्या कवितेमध्ये किती फुलांचं वर्णन केलंय. उषा म्हणजे सकाळ, उषा नाहीचे. सोन पावलांनी किरणांनी, किरण म्हणजे त्या ठिकाणी सूर्य. हिरवागार सावणार रांगोळीचं गोंधन नाही. कोपऱ्यात बहारला पारिजात 1. सोन चाफ्याने त्याला हलकेच घातली साथ. जाई जुईच्या वेलीवर पांढरा शुभ्र शेला, शेला म्हणजे कोणतंही फुल नाही. ओके, मोगरा निशिगंधाचा दरवळ दारी पसरला. फांदीवरती गुलाबकळी फुलत होती हळू, अबोली सदा फुलीची कुजबूत होती चालू. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ती मला वाटतं त्याच्या 2 नंबरच्या. कोणात चालली होती कुजबूत, अबोली आणि सदा फुली. हळदीमध्ये माखले होते शेवंतीचे त्या ठिकाणी अंग, दरवळ दवासवे खेळण्यात जणू हिरवळ होती दंग. राजाओ, किती फुलांचं वर्णन आलंय पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 फुलांचं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तरी पण एखादा राहिलाय का पहा. जाई जुईच्या वेलीवर पांढरा शुभ्र शेला, मोगरा निशिगंधा दरवळदारी पसरला. फांदीवरली गुलाबकळी फुलत होती हळू, अबोली आणि सदा फुली कुजा. इथे शेवंती एक त्या ठिकाणी राहिलेलं आहे. 10 फुलांचं वर्णन त्या ठिकाणी आहे. पाहू 10 उत्तर आपल्याला दिलंय का. हो, 10 उत्तर आपल्याला दिलेलं आहे.
ओके, शेवंतीच्या फुलात मी मगाशी काय सांगितलं, शेवंती माखळी होती हळदीच्या रंगात, पिवळ्या रंगात, म्हणजे शेवंतीच्या फुलाच्या रंगाची माहिती दिलेली आहे. एकमेकात कोण फुले बोलत होती बघा ना, एकमेकात हा बघा हळदी इथं अबोली आणि सदाफुली कुजबुज होती चालू, अबोली आणि सदाफुली एकमेकींमध्ये त्या ठिकाणी बोलत होत्या. आणि मग त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 नंबरचं आपल्या प्रश्नाचं उत्तर. अतिशय सोपी, घाई करू नका. तुम्हाला या कवितेमध्ये समानार्थी शब्दांचा तुमच्या मनात खूप भरणा पाहिजे. तुमचं जेवढं वाचन स्ट्रॉंग आहे, जेवढे समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वापराचार, अलंकारी शब्द, समूहदर्शक शब्द जेवढे स्ट्रॉंग आहेत तेवढे हे प्रश्न अतिशय सोपे होऊन त्या ठिकाणी जातात. लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जायचंय. बघा, समानार्थी शब्दावर प्रश्न आहे. मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तुला ओरिजिनल माहित पाहिजे. मृगेंद्र म्हणजे सिंहाचे, हरिण म्हणजे सारंगी. नाही बाबा, हरिणचं होऊ शकत नाही. त्यानंतर हत्ती, हत्ती म्हणजे गजे, हत्ती म्हणजे गजे, हत्ती म्हणजे गजे. मग आता मृगेंद्राचा समानार्थी शब्द काय? सिंह. आणि सिंहाचा पिलुदर्शक शब्द छावा आहे. त्याला कुठेही नको आणू. हरिण नाही, हरिण वेगळे. हरणाच्या पिलाला पाडस म्हणतात, शावक म्हणतात. इथं आपल्याला मृगेंद्राचा समानार्थी शब्द, जसं चंद्राचा समानार्थी शब्द सोम, शशी, इंदू, सुधाकर, सुधांशु, हिमांशु, असे त्या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. समानार्थी शब्द 25, 30, 8वीच्या याला खूप महत्वाचे. मग त्या ठिकाणी चंद्राचा असेल, सूर्याचा असेल, पृथ्वीचा असेल, आईचा असेल, बहिणीचा असेल, भावाचा असेल, समुद्राचा असेल, नदीचा असेल, झाडाचा असेल, तरू. त्याच्यानंतर गणपतीचा समानार्थी शब्द असतील 30-35 आहे. तुम्हाला मला वाटते ती रंगीत PDF टेलिग्रामवर टाकलेली आहे, ते नीट नेटकं पहा. शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? शीघ्र, पटकन, जलद. त्याच्या विरुद्धार्थी शब्द शांत आहे. प्रश्न नीट वाच. विरुद्धार्थी शब्द कोणता आहे नाही विचारलाय. तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, लागू या शब्दाला खालीलपैकी कोणता उपसर्ग लागल्यानंतर विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. प्रश्न वाच. प्रश्नाच्या क्रियापदाला नीटनेटकं बघ. सोपा प्रश्न जाऊन नको देऊ. शीघ्र, त्या ठिकाणी शीघ्र, 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 मंद विरुद्धार्थी शब्द आहे, शांत नाही. शीघ्र, मंद, हळुवार. कृतज्ञ, कृतघ्न, क्रांती, उत्क्रांती. अग्रज, अनुज, पहिल्यांदा जन्मलेला अग्रज, नंतर जन्मलेला अनुज. अतिवृष्टी, अनावृष्टी. परोक्ष, अपपरोक्ष. सुकाळ, दुष्काळ. शीघ्र, मंद, पास, नापास. ओके, चला दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द बघा. निष्क्रिय शब्द 100% चुकलेला आहे. तुमच्या डिक्शनरीमध्ये निष्क्रिय असाच पाहिजे. उदरनिर्वाह काय विषयच नाही. उदरनिर्वाह शब्द असा आहे. साहित्यिक 100% चुकलेला आहे, कारण हिला त्या ठिकाणी दुसरी व्यालांटी आहे आणि तिला पहिली आहे. साहित्यिक आणि निरीक्षण, निरीक्षण 100% त्या ठिकाणी बरोबर आहे. श हा तुमचं संयुक्त व्यंजन आहे. श आणि न्य र लिहिण्याच्या पद्धती 4 जोडाक्षर. याच्यावर आपल्याला दरवर्षी प्रश्न असतो. चला पुढे जायचंय. निर्धन या सामासिक शब्द ज्या समासाचा आहे त्या समासाचा पर्याय शोधा. आता राजा, समासाचे राजा 4 प्रकार आहे. पहिला आहे अव्ययभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास, चौथा आहे ब्रह्मई समास. पहिल्याच वर्षी आपल्याला प्रश्न आला होता समासावर. अयोग्य विधान ओळखा. अव्ययभाव समास पहिलं पद प्रधान, तत्पुरुष समास दुसरं पद प्रधान, द्वंद्व समास दोनही पद प्रधान आणि ब्रह्मई समास दोनही पद प्रधान नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. वाचन हा 2017चा प्रश्न. 2च मिनिटांमध्ये समास सांगतो. अतिशय सोपा समास आहे. अव्ययभाव समासात ज्याच्यात पहिलं पद प्रधान असतं 1. दुसरं, अव्ययभाव समासामध्ये द्विरुक्त शब्दाचा वापर केला जातो. अव्ययभाव समासाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केला जातो. द्विरुक्त शब्द शनोशनी, पदोपदी, पावलोपावली, मनोमनी, रस्तो रस्ती अव्ययभाव समास. ज्या समासामध्ये ज्या शब्दाला आ, वि, यथा हे म्हणजे नाही का दर, हर, बे, दीर हे सगळे उपसर्ग लागलेले शब्द 100% अव्ययभाव समासाचे असतात. तत्पुरुष समास त्याचे उपप्रकार विभक्ती तत्पुरुष समास, त्याच्यानंतर कर्मधारय समास, द्विगु समास, मध्यम पदलोपी समास, नंतर तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास.
ते तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहे. द्वंद्व समास, दोनही पदप्रधान महत्वाचे. मग तुमचं इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. आणि चौथा प्रकार आहे की दोनही पदप्रधान नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला ब्रह्मही समास म्हणतात. उदाहरणार्थ नीलकंठ, ज्याचा कंठ निळा आहे तो असा शंकर, भगवान शंकर. नंतर तुम्हाला वक्रतुंड, वक्रतुंड हा तुमचा ब्रह्मही समासाचं उदाहरण आहे. गतवैभव, ज्याचे वैभव निघून गेलेले आहे असा तो. सकुटुंब, जो कुटुंबासहित आहे असा तो. त्रिकोण, ज्याला 3 कोण आहेत असा तो. दशानन, ज्याला 10 तोंडे आहेत असा तो. दोनही पदाच्या विग्रहावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. निर्धन, 100% तुझ्या ब्रह्मही समासाचं उदाहरण आहे. 100 नाही, 1,00,000%. निर्धन, ज्याचे धन निघून गेलेले आहेत असा तो निर्धन. आणि मग इथं बघा भाजीपाला वगैरे वगैरे वगैरे, हे तुझं ब्रह्मही समासाचं उदाहरण आहे. पहिली हे डोक्यात ठेव, भाजीपाला राजा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. भाजीपाला वगैरे 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 समाहार द्वंद्व. तोंडपाठ, तोंडाने पाठ तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. ओके, पुढं अयोग्य, योग्य नाही असं हे नत्र तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. चौकोन, ज्याला 4 कोण आहेत असा तो. त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, हे सगळे त्या ठिकाणी 100% नाही 1,00,000% राजाओ लक्षात ठेवा ते आहेत. म्हणजेच तुमच्या कोणत्या समासाची उदाहरणं, तर ते उदाहरणं आहेत सगळ्यात महत्वाचे ब्रह्मही समासाची त्या ठिकाणी उदाहरणं. चला, तोंडोतोंडी चालत आलेली गोष्ट या शब्द समूहाबद्दल येणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा. कथा, दंतकथा, भाकड कथा, तोंडकथा. दंतकथा आपल्या प्रश्नाचं राजा हो त्या ठिकाणी उत्तर आहे. हे त्या ठिकाणी समूहदर्शक शब्दामध्ये आहे. अलंकारिक शब्दामध्ये याची त्या ठिकाणी फोड होते. वापराचाराचा अर्थाचा, वापराचाराचा अर्थाचा वापराचार असणारी योग्य जोडी ओळखा. म्हणजे त्याच वापराचाराचा तो वापराचार दिलेला आहे. प्रश्न खूप भारी आहे. घशाला कोरड पडणे, डोळे पांढरे होणे, बरोबर आहे. हात टेकणे, दाती तृण धरणे, बरोबर आहे. इथं पसनी पडणे, युक्ती फळाला येणे, अजिबात होऊ शकत नाही. मती कुंठित होणे म्हणजे विचार प्रक्रिया थांबणे, अजिबात त्या ठिकाणी होऊ शकत नाही. असामी हे विनोदी पुस्तक कोणाचं आहे? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, ज्यांना पहिल्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्या ठिकाणी भेटला होता, ते त्या ठिकाणी आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पु ल देशपांडे. ओके, चला पुढे जायचंय आपल्याला. दिलेल्या आकृतीत मन शोधून तिच्या अर्थाचा क्रमांक निवडा. गा, चा, भ, चा, ता, व, भा, जा, ळी, गा, च, बो, व, री हे त्या ठिकाणी शब्द आहे. पहा, हे इथं मन काय? ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. दिलेल्या आकृतीतील मन शोधून अर्थाच्या क्रमांकाचा निवडा. निकट पर्यायांचे असणारे एकमेकांना पुरते ओळखणे हेच ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहेत. लक्षात ठेवा. अमितचा स्पर्धेत पहिला क्रमांक आल्यामुळे त्याला बक्षीस मिळाले या वाक्याचा प्रकार ओळखा. केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे वाक्याचे प्रकार दरवर्षी 8वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला विचारले जातात. पहिलं, जिथं वाक्याला एकही म्हणजे आणि, व, जेव्हा, तेव्हा, कारण, की, म्हणून, जर, तर हे एकही उभ्या नवी आवे नाही ना आलं तर तुझं केवळ वाक्य असतं. आणि वाक्याचे प्रकार केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य जर तुम्हाला चांगले मार्क पाडायचे असतील तर उभ्या नव्हे आव्याचं प्रधान सूचक आणि गौण सूचक, प्रधान सूचकचे 4 आणि गौण सूचकचे 4 ज्याला फायनली येतील त्याला याचा अभ्यास करायची सुद्धा गरज नाही. हे केवळच वाक्य. का हो केवळ वाक्य? अरे याच्यात आणि, व, जर, तर, जेव्हा, तेव्हा, कारण, की, म्हणून, वा, अथवा हे एकही मी परत शब्द वापरलाय, एकही उभ्या नव्हे आवे आलं नाही. उपमेय जणू उपमानच आहे. जणू काय वाटे, गमे, भाषे, की, गमते हे शब्द आले. अलंकार कोणता असतो? उत्प्रेक्षा. आणि उपमेय हे उपमाना समान आहे. अलंकार उपमा आहे. लक्षात ठेवा. आणि सारखे शब्द जर शेवटी असतील तर यमक अलंकार असतो. आणि परत एखाद्या वर्णाची पुनरावृत्ती होत असेल तर अनुप्रास अलंकार त्या ठिकाणी असतो. लक्षात ठेवायचं आहे. चला पुढं. 17 ते 19 3 प्रश्न आहे. 17, 18, 19 खालील उतारा काळजीपूर्वक वाचा. त्या खाली प्रश्नांची उत्तराचं योग्य लिहा.
लेखन, गायन, वादन याप्रमाणे वक्तृत्व ही सुद्धा एक कलाच आहे. वक्तृत्व या शब्दाचा अर्थ आहे बोलणे किंवा भाषण करणे. प्रत्येकामध्ये जन्मजात हा गुण असेलच असे नाही, परंतु ज्यांच्यामध्ये हा गुण असेल तो जोपासला गेला तर ती व्यक्ती वक्तृत्व कलेत पारंगत होऊ शकेल. त्यासाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा गुण म्हणजे समाधितपणा. सभेत बोलण्यासाठी आपले विचार मांडायला आपल्याजवळ धाडस हवे. संबंधित विषयातील ज्ञान, अभिनय, अवांतर, वाचन या गोष्टी तुमच्याजवळ जेवढ्या जास्त प्रमाणात असतील तेवढे या कलेतील नैपुण्य तुम्ही मिळवू शकाल. आपले विचार शब्दांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणे, एखाद्या क्लिष्ट वाटणारा विषय सहज सुलभतेने मांडणे आणि श्रोत्यांची प्रशंसा मिळवणे हे त्या वक्त्याच्या वाकचातुर्याला मिळालेली दाद असते. समाजामध्ये जागृती निर्माण करणे एक प्रभावी माध्यम आहे. चला पॅराग्राफ वाचलाय, आपण पाहूयात. वक्तृत्व या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तर वक्तृत्व म्हणजे भाषण करता आलं पाहिजे. एक. पुढं नैपुण्य मिळवणे म्हणजेच काय? नैपुण्य मिळवणे म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये नैपुण्य मिळवणं म्हणजेच काय मिळवणं? तर त्याच्यावर प्रभुत्व मिळवणं. प्रभुत्व मिळवलं तरच तुम्हाला नैपुण्य मिळवता येणार आहे. वक्तृत्व कलेत तयार व्हायचं असेल तर प्रथम कोणता गोष्ट आवश्यक असते? वाचलेले शेवटचंच वाक्य आहे, समाधितपणा हा त्या ठिकाणी वक्तृत्व कौशल्यामध्ये महत्वाचा आहे. जर तुम्ही लोकांसमोर उभे राहिले त्या ठिकाणी बिनधास्त तरच तुम्ही तुमचं वक्तृत्व अतिशय फुगून फुलून त्या ठिकाणी येईल. असो, चला पुढचे प्रश्न आहे. कवितेचे चरण म्हणताना मध्येच अक्षरांना थांबतो. वृत्त या प्रकरणावर आपला प्रश्न आहे. वृत्त म्हणजेच यती. जिथं आपण थांबतो भुजंग प्रायात यती 6व्या अक्षरावर, वसंत तिलका यती 8व्या अक्षरावर, मालिनी यती त्या ठिकाणी 8व्या अक्षरावर. आपल्याला 3च उत्तर आहे, भुजंग प्रायात, वसंत तिलका, मालिनी. भुजंग प्रायात, वसंत तिलका, मालिनी. अक्षर 12 भुजंग प्रायात, अक्षर 14 वसंत तिलका, अक्षर 15 मालिनी. 4 वेळा य भुजंग प्रायात. पुढं खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता? परत एकदा सांगतो, 2. याचं उत्तर त्या ठिकाणी यती. यती म्हणजे थांबणे. गण म्हणजे 3-3चे गट करणं. वृत्तामध्ये मी शिकवलेलं आहे सगळं. नपुसकलिंग, स्त्रीलिंग, पुरलिंग, लिंग ओळखायला आलं का डोकंच नाही लावायचं. तुम्हाला अनेक वचनी शब्द येणार आहे, त्याचं एक वचनात रूपांतर करून घ्यायचं आहे. भाषणे एक वचन भाषण, धागे एक वचन धागा, कठडे एक वचन कठडा, रोपटी अनेक वचन एक वचन रोपटे. आता इथं ते भाषण ओके आहे, तो धागा नाही नपुसकलिंग पुरलिंगी झाला, तो कठाडा नाही पुरलिंगी झाला, ते रोपटे झालं. पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1 लक्षातच ठेवा. तुम्हाला अनेक वचनी शब्द दिला जाणार, त्याचं एक वचनातच रूपांतर करायचं आणि नंतरच लिंग ओळखायचं. पुढं सर्व मुले शांत बसली होती या वाक्याचा काळ. अरे होती, बसली होती भूतकाळे, 100% भूतकाळे तुझा. बसून पूर्ण झालेलं आहे म्हणजे तुझा पूर्ण भूतकाळे, सरळ क्रिया पूर्ण झाली. सच्चरित्र या शब्दाचा संधी विग्रह त्या ठिकाणी करा. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. सतचरित्र व्यंजन संधीचं उदाहरण आहे. सत अधिक चरित्र, वाचन वाचन वाचन. संधीचा मार्क घ्यायचा असेल नियमापेक्षा शब्दांचं लय वेळा वाचन करा. सत अधिक चरित्र. ओके, चला पुढे जायचं आपल्याला. कशाला उगीच व्यर्थ बडबड करता? या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मग आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदावर 1, उभ्याने व्यावे, केवळ प्रयोग यावे, शब्द प्रयोग यावे आणि क्रिया विशेषणावर 1 असे एकूण 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. मग आता इथं कालवाचक आहे का, काळेचा माहिती आहे का नाही, गुण आहे का नाही, सार्वनामिक विशेषण आहे का नाही. अरे उगीच व्यर्थ बडबड, उगीच रीत दाखवली यार तुम्हाला. रीतिवाचक क्रिया विशेषण हवे. पुढं तो पक्षी सुंदर आवाज काढतो या वाक्यात कोणत्या प्रकारची विशेषण आहेत? नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला आपण विशेषण म्हणतो. विशेषणाचे मुख्य प्रकार 3, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. 2 अचूक पर्याय ओळखा. तो पक्षी, अरे पक्षाविषयी सर्वनाम वापरले. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. तो, ती, ते आणि सर्वनामापासून तयार केलेल्या विशेषणाला आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. मग पहिला विशेषणाचा प्रकार झाला सार्वनामिक विशेषण आणि दुसरा या ठिकाणी पाहूया सुंदर आवाज. सुंदर हे गुण विशेषण आहे, धातू साधित विशेषण नाही, संख्या विशेषण नाही, संख्येची माहितीच नाही इथं आणि इथं धातू दिलाच नाही. तो हे सर्वनाम आहे म्हणून सार्वनामिक विशेषण आणि सुंदर हा गुण आहे म्हणून तुझं गुण विशेषण. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 हे तुझ्या त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं. अशा पद्धतीने अतिशय सुंदर
देखणी, परीक्षेला येणारी, काठिण्य पातळीचे, डोक्याला विचार करायला लावणारी, वाचनीय, तुमचा अवांतर वाचनावर आधारित आणि सगळ्या प्रकरणाची इत्थंभूत माहिती असणाऱ्यावर असे सुंदर असे 25 प्रश्न त्या ठिकाणी झालेत. असे अजून 19 त्या ठिकाणी व्हिडिओ आदर्श पेपर इयत्ता 8वी शिष्यवृत्तीचा पेपर क्रमांक 1 चे 25 प्रश्न मराठीचे त्या ठिकाणी तुमच्या समोर सादरीकरण होतील आणि ते लवकरात 20 पेक्षा जास्त होतील, पण तुम्हाला 20 सांगितलेले आहेत. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिरूर पॅटर्न हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी त्याचा ॲप घ्या. ॲपमध्ये त्या ठिकाणी फार कमी याच्यात 999 रुपयामध्ये तुम्हाला आपण सगळं त्या ठिकाणी देतो आणि विशेष म्हणजे खूप आदर्श पेपर देतोय. अतिशय सुंदर आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याच प्रश्नांचा परत त्या ठिकाणी अभ्यास करा, प्रकरणांचा त्या ठिकाणी अभ्यास करा. परत नवीन प्रश्न घेऊन तुमच्या समोर आम्ही येणारच आहोत. तत्पूर्वी त्या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.